जालना शहर जे आहे, महापालिका जी आहे ती मराठवाड्यातली एक महत्त्वपूर्ण महापालिका समजली जाते. त्या ठिकाणी भाजप काँग्रेसचं अधिक प्रमाणात वर्चस्व काही वर्ष राहिलेलं आहे. परंतु निवडणुकीच्या काही दिवस अगोदर तिथे भाजपनं कैलास गोरंट्याल यांना आपल्या पक्षात आणलं आणि तो भाजपसाठी एक प्लस पॉईंट ठरलेला दिसून येतोय आपल्याला. बरोबर. कारण तिथलं एक स्थानिक आमदार तिथे आपल्या पक्षात आणणं म्हणजे साधारणतः बऱ्याचपैकी तिथला मतदार आपल्याकडे खेचून आणण्यासारखंच आहे. आपण ते मानलं गेलं पाहिजे. तिथले जे शिवसेनेचे सिटिंग आमदार आहेत अर्जुन खोतकर, तिथले आता शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत, त्यांना कुठेतरी धक्का बसलाय. फक्त 12 जागांवरती शिवसेनेला तिथे यश मिळालेलं आहे. कैलास गोरंट्याल विरुद्ध अर्जुन खोतकर ही जी एक जुनी लढाई होती ती या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आली होती. यात कैलास गोरंट्याल कुठेतरी वरचढ ठरले. बरोबर आहे. दुसरं गोष्ट म्हणजे तिथे भाजपने शिवसेनेला जास्त टीकात्मक प्रत्युत्तरच दिलं नव्हतं. त्यांनी आपले शिवसेनेकडून जो पलटवार म्हणजे हल्ले होत होते, शाब्दिक हल्ले म्हणता किंवा टीकात्मक हल्ले होत होते,